नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खूप खमंग तर्रीदार असा पावटा मसाल्याची रेसिपी. हिवाळ्याच्या दिवसामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला हा पावटा मसाला खायला अप्रतिम लागतो. गरमागरम पावटा मसाला त्यासोबत पोळी भाकरी किंवा पुरी पाहुणचारासाठी देखील अगदी मस्त अशी रेसिपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. पावट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो हा पावटा. छान ताजा असा हा पावटा आहे. आपण हा पावटा सोलून ह्याचे दाणे काढून घेऊ. बघा किती छान कोवळा असा हा पावटा आहे. सर्व शेंगा सोलून मी या प्रकारे दाणे काढून घेते. सर्व शेंगा सोलून झाल्या आणि साधारण 1.5 कप वगैरे त्याचे हे दाणे निघाले आहेत. कढईमध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं. हे तेल गरम झालं की यामध्ये थोडी हळद घालूया. सोललेले पावटे घालू आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घालणार आहे. बटाट्यामुळे ही भाजी छान मिळून येते. मध्यम आचेवर आता 2-3 मिनिटांसाठी हे छान परतून घेऊ. भाजी बनवण्याच्या आधीच पावटा वेगळा शिजवून घ्यावा म्हणजे अप्रतिम ही भाजी होते. तेलावर जरा हलका हलका भाजून घेतला की याची चव खूप खमंग येते. हे बघा हा पावटा आणि बटाटा मी 2-3 मिनिटांसाठी जरा तेलावर परतून घेतला. आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालू. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पावटा आणि बटाटा सहज शिजेल एवढं पाणी घाला. यावर अर्धवट झाकण ठेवू आणि हे छान मऊ शिजवून घेऊ. आज मी इथे कढईमध्येच हे शिजवून घेणार आहे, पण तुम्हाला जर वेळ नसेल तर कुकरमध्ये देखील तुम्ही या प्रकारे हे भाजून त्याला 1 शिटी काढून शिजवून घेऊ शकतात. हे बघा जरा वेळानंतर आपण हे बघूया. बघा बटाटा आणि पावटा अगदी मस्त शिजला आहे. आता आपण जरा हे चमच्यानी असं थोडं मॅश करून घेऊ. यातील जे बटाटे आहे ते थोडे असे हलके हलके मॅश करा. अगदी पावभाजी सारखा किंवा रगड्यासारखा रगडा बनवायचा नाही, अर्धवट असे मॅश करून घेऊ. हे बघा या पद्धतीने असं अर्धवट मी हे मॅश करून घेतलं. आता आपण गॅस बंद करूया आणि हे बाजूला ठेवून देऊ. दुसऱ्या कढईमध्ये फोडणीसाठी साधारण 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झालं की त्यात जिरं मोहरी घालू. या भाजीसाठी आपल्याला कुठलंही वाटण वगैरे करायचं नाही, साधीच फोडणी देऊन ही अप्रतिम चवीची भाजी तयार करता येते. आपण कांदा परतायला घेतला की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवा. कांदा 1 मिनिट परतून झाला की त्यामध्ये 1 टीस्पून ठेचलेलं आलं आणि लसूण घालूया. 2-3 पद्धतीने ही पावट्याची भाजी बनवता येते आणि पावटे भात देखील अप्रतिम लागतो. कांदा आलं लसूण छान हलक्या तांबूस रंगावर परतून झाला आहे. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया. पावट्याच्या भाजीला हिंग आवर्जून घाला कारण पावटा पचवायला जड असतो. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया. चवीनुसार मीठ घालू. आपण पावट्यामध्ये देखील शिजताना मीठ घातलं आहे, त्याचा अंदाज घेऊन यामध्ये मीठ घाला. चिमूटभर हळद घालणार आहे. 1 टीस्पून धणेपूड. चवीनुसार लाल तिखट घालूया आणि 1 टीस्पून इथे मी पावभाजी मसाला घालणार आहे. ह्याऐवजी तुम्ही कुठलाही घरगुती गरम मसाला काळा मसाला घालू शकतात, पण पावभाजी मसाल्याची जी चव आहे ती भाजीला अप्रतिम येते, त्यामुळे मी शक्यतो यामध्ये पावभाजी मसाला घालते. आता आपल्याला हा टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. हे बघा टोमॅटो देखील मस्त शिजला आणि मी असा हा थोडा मॅश करून घेतला आहे. आता यामध्ये
थोडं कोथिंबीर घालूया. आणि हे शिजवलेले पावटे आणि बटाट्याचं मिश्रण घालूया. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे. भाजीला रस्सा किती हवा किंवा किती दाटसर हवी त्यानुसार पाणी घाला, पण अगदी खूप रस्सा देखील नको. अशी जरा थपथपीतच ही भाजी करा, खूप कोरडी नाही आणि खूप अगदीच रस्सेदार देखील नाही. ह्या पद्धतीची ठेवा. आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी मध्यम आचेवर ही भाजी छान शिजवून घेऊ. म्हणजे जे मसाले आहे ते पावट्यासोबत छान मिक्स होतील. हे बघा, भाजी छान शिजली आहे. आता आपण गॅस बंद करू. सर्वात शेवटी कोथिंबीर घालूया. गरमागरम खूप चविष्ट असा पावटा मसाला तयार आहे. हा पावटा मसाला तुम्ही पोळी भाकरी बरोबर किंवा पुरी बरोबर खाऊन बघा. शक्यतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम अशी बाजरीची भाकरी आणि हा पावटा मसाला खूप मस्त लागतो. हे कॉम्बिनेशन एकदा तरी ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.